कसे आहेत? तर पुन्हा आज एकदा व्लॉग करते. तर मी तुमची लाडकी तेजस्विनी, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे लग्न मामाचं, तुम्हाला माहिती आहे. आणि ही माझी मामी आहे, ती माझी माऊ आहे आणि ती पण माझी माऊ आहे. तर हे आपल्याला सांगणार आहे की आता काय मामाचं वगैरे हळदी कशी उतरवतात वगैरे. ठीक आहे, तर आज काय ताई सांगा जरा आपले घरामध्ये काय आहे त्यांना सगळ्यांना सांगा. तर दादाची हळद उतरवतील आणि त्याची आंघोळ घालतील, नाव घालतील. नवरदेवाची आज छानपैकी हळद उतरवून मस्त छानपैकी आंघोळ घालायची आहे आणि संध्याकाळी मस्त रेडी होऊन लग्नाला जायचं आहे. तर व्लॉग एंड पर्यंत बघा, सगळं दाखवता. येस, ओके, बाय. चला भेटूया. हे आहे हळदीचं वगैरे सगळं आणि आई आता आपल्याला सांगेल काय काय होणार आहे. तर सांग. या हळदीचा तर आंघोळीला न्यायचे, आंघोळ करायचे, हळद घ्यायची, हळद उतरून लावायची अशी म्हणजे उतरवायची हळद खडा घालायचा. परत त्याच्या त्या 4 तांबे लावायचे त्याचे. त्याच्यावर ते पानामध्ये पाणी घेऊन असं डोक्यावर त्याच्या असं पाणी नवरदेवाच्या 5 बाय. तो गाईस, ही नवरदेवाची आई आहे आणि ही माझी आई आहे आणि ही पण माझी आई आहे. ही माझी मम्मी, तुम्हाला माहिती आहे. तर आता आपण खाली जाऊ आणि बघू आता काय होतं. हा नवरदेव आहे, तुम्हाला माहिती आहे. आणि आर यू हॅपी? यस, तुला कसं वाटतंय, तुझं लग्न होतंय? खूप छान वाटतंय. माझा मामा आहे, तुम्हाला माहिती आहे, आकाश राऊत. आणि ही माझी शीतल मम्मा आहे, जी नगरसेवक आहे बदलापूरची आपली. आणि हा माझा भाऊ आहे आर्यन दादा. तर हे सगळे असे बसलेत आणि ते मामाची आंघोळ वगैरे चालू आहे. ही माझी मामी आहे, ही माझी मम्मी आहे, ही माझी माऊ आहे, ही माझी एक माऊ आहे, ही माझी आई आहे, ही माझी मामी आहे, ही आई आहे, हा नवरदेव आहे, अजून ही एक आई आहे, अजून ही माझी मामी आहे, ही माझी मामी आहे, ही माऊ आहे, ही वनिता माऊ आहे, आणि ही माझी माऊ आहे, ही संगीताई आहे आणि ही सृष्टी मामी आहे. अजून सगळ्यांचं इंट्रोडक्शन दिला. आणि ही आपली विजया राऊत, तुम्हाला माहिती आहे, आपल्या बदलापूरची नगरसेवक. तर सगळे जेवण करतायत. चला आपण पण जाऊ आणि मग भेटू. आणि चण्याची डाळ आणि कोबीची भाजी मिक्स. येस येस मिरची. येस. आता गाड्या वगैरे सजवल्यात आणि आता आपण घरी जाऊ आणि तयारी वगैरे करू. तर आम्ही आता चाललो आहे घरी. मग इथून आता आम्ही आमचे ड्रेसेस वगैरे घेऊन आम्ही चाललो आहे मेकअप, म्हणजे पार्लरला चाललो आहे. मग तिथे जाऊन मेकअप करूया. चला, आता आम्ही निघतोय. माझे पप्पा आम्हाला सोडतायत पार्लरमध्ये, माझी दीदी वगैरे. आम्ही सगळे ड्रेस वगैरे घेतलेत. आता जातो आणि पोचतो. 5 वाजता सगळ्या घरातल्या. आता मी आमच्या ताईच्या इथे आले मेकअपला आणि आता लेन्स वगैरे लावलेत म्हणून थोडीशी रडल्यासारखी वाटते. तर आता आपण मेकअप वगैरे करूया, तुम्हाला भेटते. ओके. गाईज, फायनली मी रेडी झाले आणि तुम्हाला मी पूर्ण लुक दाखवते. जरा आता मेकअप वगैरे चालू आहे. आता मी नेल्स वगैरे लावते आणि माझा फायनल लुक तुम्हाला मी दाखवते. सो गाईज, फायनली मी रेडी झाली आणि तुम्हाला फुल लुक दाखवायचा बाकी, अजून मी दाखवते. आणि ही माझी गुड्डी माऊ आहे, तुम्हाला माहिती आहे, तर हिचा पण लुक दाखवते मी तुम्हाला. तर आता आपण जाऊया. तर मम्मीला इथून घेते म्हणजे मम्मी पार्लरमध्ये, तर तिथून मम्मीला पण घेऊया आणि आपण जाऊया मामाच्या इथे. बाय.
आता आमची वरद झाली थोडी आणि आम्ही आता गाडीत बसलोय. तर आपण आता डायरेक्ट भेटूया महाराजा रिसॉर्टला. येस. तर चला तिथे गेल्यावर दाखवते. बाय. आता आम्ही पोचलोय आमच्या मेन जो स्पॉट आहे तिथे आणि काही फ्लाईट आणि हे सगळे आमचे गर्ल्स, आम्ही हे सगळे बहिणी आहेत. कशा दिसतो कमेंट्समध्ये सांगा. ही मम्मी आहे शीतलम्मा, ही शीतल मम्मा आहे, ही शिमाई आहे, अलकाई हाय, ही आशू माऊ आहे, ही मामी आणि हे काका आहेत. काय बोलो आणि गाईच ही नवरदेवाची मम्मी आहे. हाय. थोड्या वेळात लग्न चालू होईल, मग आपण बघू आता लग्न कसं होतं. बाय बाय. हॅलो, या ठिकाणी निवडणूक वस्तू तालिका वंशयंत्रिया सरकार ठिकाणी आपण होत आहे. आपण सर्वांनी कार्यक्रमाचे स्वागत करत आहे. या ठिकाणी राऊत परिवाराचे त्या साईडला अशू ठेवलं का? कसे दिसतात आम्ही. येस, दिस इज माय फेवरेट मामा, यू नो गाईज. आम्ही खूप सुंदर दिसतो ना गाईज दोघं. लग कमेंट येस. अशी प्रतिज्ञा करते की मी धार्मिक, सामाजिक व वैवाहिक जीवन यांच्या नीतिनियमाचे पालन करीन. मी शरणं हरियं बुद्धो मे शरणं वरं येतेन सत्यवचनं होतु मे जय मंगलं. नत्थि मे शरणं हरियं धम्मो मे शरणं वरं येतेन सत्य
सत्यवचनं होतु मे जयमङ्गलम् साधु तुमचा हात खाली ठेवायचा अजून एक काकू मग एकदाच कर असं पुढून माझं हे कर
आता लग्न झालंय आणि नवरा नवरीला आम्ही आता जेवायला घेऊन जाणार आहे आणि मग नाचू आपण मस्त. खूप मोठी घरात आहे हा आणि आमच्या तेजस्विनीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. खूप छान ब्लॉग बनवते ती, खूप मेहनती मुलगी आहे. तिला ॲप्रिशिएट करा, तिला सपोर्ट करा. आणि ही माझी शीतल मम्मा आहे जी नगरसेवक आहे आपल्या बदलापूरची, तुम्हाला माहिती आहे. तर चला आता आपण बघू पुढे काय होतं. बाय. माझा फोन पण स्विच ऑफ झालाय आणि मी व्लॉगिंग तर नाही करू शकत, बट मी आता जरा दुसरे म्हणजे माझ्या मामीचा फोन घेतलाय व्लॉगिंगसाठी. आणि आता आपण बघू, आता तिथं नवरा नवरीला जेवायचं आहे, मग तिथून आपण वरात वगैरे करूया. तर व्लॉग एंडपर्यंत बघा. बाय. बसलोय हे बघा सगळे, आणि इथे नवरा नवरी बसणार आहे, नवरदेव आणि नवरी. आणि हे बघा सगळे जेवायला बसले. से हाय 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 फॅमिली. फॅमिली हाय. खावा गाईस. आता नवरा नवरी तेठ आणि आम्ही येठ आणि निसा जेवला. तर आता इथे सगळे जेवायला बसले. आता आपण जेवण करूया आणि मग ना आपण नंतर खूप सारं नाचू आणि आपण ना खूप सारी मज्जा पण करू. जेवण वगैरे जा, तुम्ही पण बसा. आणि हे बघा हे सगळे बसले ना, हे सगळे बसलेत, हे सगळे सगळे सगळे. आणि आता आमची बारात जाईल. येस. बारात जाईल. तर ब्लॉग एंड पर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्ही चांगलं तर चला आता आपण
जेवण करूया आणि मग भेटूया. आमची लाडकी रेजी दीदी एवढी रील्स बनवतात, तर तुम्ही करत का नाही? तर चला गाईस आता आपण यांचं बडबड गप करूया आणि आता जेवण करूया पहिला. चला बाय. आज आमच्या बाळाभाऊचं लग्न फायनल झालेलं आहे. 3 दिवस कसे निघून गेले काहीच कळलेलं नाहीये, पण खूप छान, खूप मजा, खूप धमाल केलेली आहे. आणि आज माझ्या पोराचं लग्न झालंय आणि आज आम्ही नवरी घेऊन घरी जाणार आहे आणि खूप धमाल मस्ती करणार आहे, खूप डान्स करणार आहे. बाय. आई तू काय बोलते? माझ्या पोराचं लग्न आहे. झालं लग्न. दादा बहिणीला घरी घेऊन जाणार आहे आणि मस्त डान्स करणार आहे. तुम्हाला काय बोलायचंय? काय बोलू विचार तुम्ही? थंडी जाम आहे. थंडीचं कार काढलेत. आम्ही वाट बघतो जेवणाची. खूप वेळ झाला, घरी जायचं आहे. आणि आता मला जेवण दिलं तर बरं होईल. आज तुम्हाला कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. भाऊजी आमची खूप सुंदर आहे, खूप छान आहे. वी हॅव टू ईट समथिंग. आलं जेवण आलं. या इट्स कमिंग. ऍसिडिटी होऊन तुम्हाला काय बोलायचंय? खूप भूक लागली आहे आणि थंडी खूप वाजते. लग्न तर छान झालंय, हा ना. पण आता जेवायचंय. खूप सुंदर वातावरण आहे. नाचायचंय. जेवा जेवा जेवा. मामा मामी तुम्हाला काय बोलायचंय? मामा तुमच्या घ्या तरी. आता आणि मला असं वाटतं की जरा जास्त लेट जेवलं मला ऍसिडिटी पण होऊ शकते. त्याच्या अर्थ म्हणजे की जर थोडंसं लवकर दिलं असतं तर बरं जायचं, नाही तर मग ते गाडीमध्ये खूप त्रास. कॅटरस वाल्यांना कंप्लेंट. ह्या फॅशन शो ला थांबलेले आहेत. मी कुठीवरचा बोलतो, कुठीला काय विचारू नका, कारण का तिला आता जेवण नाही म्हटलं तरी चेक करून खाली पडते. गाईस तुम्ही बघितलं असं सगळ्यांचा आता इंट्रो झालाय आणि आता जेवण पण आलंय. आता आपण जेवण करूया आणि मग भेटूया. बाय. आज कसं वाटतंय तुला? छान वाटते. एवढंच स्वतःच बोल ना काहीतरी. मी थंडी वाजते मला. गाईज आमच्या आजीला खूप थंडी, आईला खूप थंडी भरलेली आहे आणि तिला तर काय बोलू? काय बोलतोस? मी असं बोलतो की त्यांनी जेवण लवकर दिलं पाहिजे. तर अन्नाचा आमचा पैसा झाला सगळ्यांना पोस्ट. मामा तुला रोस्ट केलं. कोणी रोस्ट करायला मी काय भाकर आहे का रोस्ट करून? मी रोज नाही, माझ्या बाजूला टोस्ट त्यामध्ये खा आणि मला कधी बरोबर का मी रोज ही टोस्ट खाऊ सकाळी. नवरा नवरी आलेत आता, ते पण जेवतील मग आपण निघूया. ओके नो ओके बाय. नो ओके. मामा तू थकला ना खूप? ओ यू आर स्ट्रॉंग. आर यू हॅपी बोथ? नो ओके. मामा बिगर कामाला का तेवढं थकलं. पहिला स्वतः खाल्ला. झालं आमच्या राऊतवाडी शेतात. इथून नवरी नवऱ्याची एंट्री काढायची. येस गाईज आता इथे 2 आणि व्लॉग एंड करायचा. गाईज जास्त व्लॉग करता नाही आला कारण माझे जर चार्जिंग संपले. तर बघू आता. हो तर मामा आता तर गाईज आता आपण मस्तपैकी एन्जॉय करूया व्लॉग एंड पर्यंत. हाय हाय ये आता फुल नाचायचं गाईज आम्हाला. ये तर येस गाईज आता बँकवाले पण आलेत. आपण आम्ही आईच हो ओके. तर चला गाईज आता आपण फुल एन्जॉय करूया. येस तर फुल डान्स विन्स करायचं आपल्याला. तर तुम्ही बघू शकता गाईज खूप थंडी आणि गाईज किती वाजले? 2 वाजले 2 आणि आम्ही 2 वाजता वरच काढतो गाईज. आमचा तर पॅटर्नच वेगळा आहे.
तर चला आता सगळे आले ते बघा, बँडवाले पण आलेत. आता आपण मस्त आहे की मस्त आहे की डान्स बीच करू काही. हे बघा हे चालू झाले. आता आम्ही पोचलोय. आता वरती जाऊन वेलकम वगैरे ते सगळं दाखवते. तर हे बघा नवरा बायको. तर आता आपण वर जाऊया आणि वरती बघू काय होतंय. तर वरती सगळं डेकोरेशन वगैरे केलंय. जाम थकलोय. तर काही माझ्या फोनमध्ये चार्जिंग नाहीये, पण मी काढते. फुल हालत खराब झाली. आता चला वर जाऊ आणि बघू. बाय. तो चला आता वरती जाऊ. बाय. कलम आणि कायदा बाबासाहेबांची लेखणी आहे. वर्षा माझी खूप देखणी आहे. शांत
बोलू का? बोलू ना? माझ्या पोराला द्यायची का? माझी बहीण पोरगी मागते द्यायची का? बोल ना, होईल आम्हाला देऊ तुम्हाला. बोल होईल आम्हाला होईल तेव्हा देऊ तुम्हाला. बोल ना, आम्हाला होईल तेव्हा देऊ तुम्हाला. देऊ तुम्हाला. पैसे द्या आता, पैसे. 10,000 रुपये, 10,000 रुपये. मी बारीक कुठं बघ द्यायचे. पहिले द्यायचे. कसं मग उचल द्या. फायनली लग्न वगैरे झालंय आणि ब्लॉग तर तुम्ही बघितलं असेल. कसं झालं मला कमेंटमध्ये सांगा, कारण माझ्या फोनमध्ये चार्जिंग नव्हती तर व्लॉग मला नीट काढता नाही आला. बट मी माझं बेस्ट ट्राय केलं की व्लॉग चांगला होईल. तर व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि गाईज फायनली मामाचं लग्न झालंय आणि तुम्हाला म्हणजे काय सांगू मी, तुम्ही माझे 300 फॉलोवर्स केले, वरून आपल्या 2 व्हिडिओजला आता रिसेंट 1K व्ह्यूज गेले. तर थँक्यू सो मच. असंच सपोर्ट करत राहा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.